वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर गुन्हे शाखेनं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह 8 जणांना अटक केली आहे। या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून देण्यात आल्याचं उघड झाले असून सोलापूर सिव्हिल रुग्णालयातून 1 जानेवारी 2025 ते 31 जून 2026 या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या 3714 दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रतीप देवलाल जंकर यांनी दिली होती। प्राथमिक तपासात अहमदनगर येथील कंत्राटी लिपिक राजेश भाऊसाहेब जाधव यांना बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे सोलापूर येथील व्यक्तींना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिल्याचं निष्पन्न झाले। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला। तपासादरम्यान आरोपी राजेश जाधव याला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्यानंतर या रॅकेटमधील इतर आरोपींची नावं समोर आली। त्यानुसार महेश बाराजे, राजेश दवन, विजय गर्जे, अरुण शिंपी, वसीम शौकत खान, सागर राजपूत आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश कनके यांना अटक करण्यात आली। तपासात आरोपी क्रमांक 1 राजेश जाधव यांना बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी वापरलेले संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले। दिव्यांग प्रमाणपत्र बनावट तयार करण्यासाठी वापरलेला सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील संगणकही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। पोलिसांच्या तपासात आतापर्यंत 8 संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्रे विना तपासणी वितरित झाल्याचं स्पष्ट झाले असून त्यामागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।